तुमची गाडी पासिंग करून देणं हे आरटीओ ऑफिसचं काम आहे। मस घेतलं तर रेडकू घ्यायला तयार आहे, पण रेडकूच्या गळ्यातली घंटी पण आमचीच पाहिजे, हे काय आपल्या कायद्यात बसत नाही। माझं नाव मोहसिन गनीभाई, मिरज मधून। माझी समस्या ही आहे साहेब की मी सुझुकी ॲक्सेस कंपनीची गाडी घेतलेली आहे। हा, आणि मी त्याच्यात कुठून घेतली? मी मिरज मधून घेतली। अच्छा, आणि त्यांचा शोरूम सांगलीला पण आहे। अच्छा, दोन एकाच ठिकाणी? मालकाचं दोन शोरूम आहे। दोन शोरूम मग मिरज मध्ये मी गेलो असताना गाडीचे पूर्ण पैसे भरले, पण मला त्यांनी हेल्मेट सक्तीनं त्यांच्याकडचाच हेल्मेट घ्या गाडी देणार, तरच गाडी देणार। मला त्यांचा हेल्मेट म्हणजे आवडलेला नाही, त्यांचं अनकम्फर्ट आहे त्यांचा हेल्मेट। त्यामुळे मी जाऊन दुसरीकडनं 2 हेल्मेट विकत घेतले विथ जीएसटी बिल। मी त्यांना हेल्मेट सहित जाऊन दाखवलं, तरी पण त्यांनी म्हणतात की हा हेल्मेट बाहेरचे चालणार नाहीत, आमच्याकडचेच हेल्मेट घ्यायचे। मी ही तक्रार तुमच्याकडे मी घेऊन आलो। ठीक आहे, आता मी विश्लेषण करतो जनतेसाठी। मी सांगतो तुम्हाला की सुझुकी कंपनी शिवाय इतर कंपन्या पण आहेत। इतर कंपन्यांनी कुठेही अडचण केलेली नाहीये किंवा त्यांचा कुठेही विरोध नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की गाडीचं पासिंग करायचं असेल तर आमच्याकडे असणारे हेल्मेटच खरेदी करायला पाहिजेत, आणि त्यांनी सांगतात त्या रेटनच। यांना क्वालिटी आवडलेली नाही। तर मी पाठीमागे दिसतोय तुम्हाला आरटीओ ऑफिस सांगली इथल्या मुख्य गाजरे साहेबांना मी भेटलो आणि त्यांना ही समस्या सांगितली की साहेब हा कोणता कायदा आहे? मस घेतलं तर रेडकू घ्यायला तयार आहे, पण रेडकूच्या गळ्यातली घंटी पण आमचीच पाहिजे, हे काय आपल्या कायद्यात बसत नाही, आणि आम्ही ती खरेदी करणार नाही। तर आरटीओ साहेबांनी आमची कैफियत ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितले की भाऊ, आम्ही आरटीओ ऑफिस मधून अशा कोणत्याही गाड्या, जर का त्या ग्राहकाला तिथलं हेल्मेट आवडलं नाही तर त्यानं हेल्मेट कुठनंही आणू दे, अधिकृत पावती जर त्याच्याकडे असेल, जो वाहन धारक खरेदी करायला वाहन त्याच्याच नावानं हेल्मेटची पण खरेदी पाहिजे, हे फक्त अट आहे। आम्हाला मान्य आहे, पण ती असून सुद्धा जर पासिंगला विरोध करतात असं म्हणत असतील तर साफ खोटा आहे। सांगली जिल्ह्यातल्या सर्व लोकांना सांगतो, सुझुकी या शोरूमवाल्यांनी जी अट घातल्या त्या अटीला तुम्ही भिवू नका। तुमची गाडी पासिंग करून देणं हे आरटीओ ऑफिसचं काम आहे। तुम्ही फक्त ज्याच्या नावानं हा गाडी सोडवताय त्याच नावानं तुम्ही हेल्मेट खरेदी करा, एवढीच अट आहे, बाकी काही नाही आहे। त्यावेळेस सुझुकी कंपनीचं तुम्हाला त्यांच्यातलं हेल्मेट घ्यायचं सक्ती नाही, मी ठामपणे सचिनभाऊ कदम आपल्याला सांगतोय। त्यामुळं जर का कोणाला अशी सक्ती करत असतील किंवा अन्य कुठल्या कंपन्या करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा, असं मी आपल्याला आवाहन करतो। आणि आरटीओ ऑफिस कडून कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे। धन्यवाद।